शहीद हवालदार गजेंद्र सिंग, वीरपत्नी विनीता गजेंद्र सिंग। CST, ताज आणि ट्रायडंट हॉटेलमध्ये मृत्यूचं तांडव सुरू असतानाच काही अतिरेक्यांनी नरिमन हाऊसमध्येही 5 विदेशी कुटुंबांना ओलीस ठेवून अनेक निष्पाप नागरिकांचा बळी घेतला होता। या अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी NSGच्या कमांडोंना पाचारण करण्यात आलं होतं। लष्करी हेलिकॉप्टरमधून या कमांडोंना एअरड्रॉप करण्यात आलं। ते नरिमन हाऊसच्या छतावरून एक एक मजला तपासत खाली येत होते, तर काही कमांडो तळमजल्यापासून वरच्या मजल्याकडे आगेकूच करीत होते। संपूर्ण नरिमन हाऊसला कमांडोंनी विळखा घातला होता। त्यांचे पोलादी बाहू अतिरेक्यांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी स्फुरण पावत होते, तर नजरा अतिरेक्यांच्या प्रत्येक हालचाली टिपत होत्या। नरिमन हाऊसच्या 3ऱ्या मजल्याचा ताबा घेतल्यानंतर NSGचे 5 कमांडो खालच्या मजल्यावर जायला निघाले। सावधगिरीनं प्रत्येक पाऊल पडत होतं। इतक्यात खालच्या मजल्यावरून वर पळणाऱ्या अतिरेक्यांची आणि कमांडोंची जिन्यातच चकमक उडाली। सर्वात अग्रस्थानी असलेले हवालदार गजेंद्र सिंग यांनी पहिल्याच गोळीत एका अतिरेक्याचा मुर्दा पाडला। मात्र मागच्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर हँड ग्रेनेड फेकत फायरिंग केलं। या दुहेरी हल्ल्यात हँड ग्रेनेडचे छर्रे शरीरात घुसल्यानं आणि गोळ्या वर्मी लागल्यानं NSGचे हवालदार गजेंद्र सिंग हा रणझुंजार योद्धा धारातीर्थी पडला, शहीद झाला। मायभूमीवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या दहशतवाद्यांची खांडोळी करण्यासाठी अहोरात्र झुंज देणाऱ्या लढवय्या वीरानं देशरक्षणार्थ आपलं रक्त सांडलं। त्यांनी मायभूमीवरील आपली निष्ठा सिद्ध करताना सर्वोच्च बलिदान दिलं। शहीद हवालदार गजेंद्र सिंग यांच्या पराक्रमाचा सर्वांच्या सोबत परिवाराला अभिमान वाटतोय। म्हणूनच त्यांच्या बलिदानाला सर्वांच्या सोबत परिवारासह सर्व नाशिककरांचा मानाचा मुजरा।